उत्तर प्रदेश येथील शुक्ताल येथे प्रख्यात भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून प्रकट होणाऱ्या आयोजित भागवत कथेत काल श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी नृत्य करत आपला आनंद द्विगुणित केला होता। अधिक मास हा काळ भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। त्या पार्श्वभूमीवर भाविक विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देत असतात। उत्तर प्रदेश येथील मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे। तसेच हे भाविक धार्मिक कार्यक्रम करताना देखील दिसून येत आहेत। सध्या उत्तर प्रदेश येथीलच सुक्ताल येथे धुळे जिल्ह्यातील शहादा येथील प्रख्यात भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांची भागवत कथा देखील सुरू आहे। या भागवत कथेत शहादा येथील भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे। भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून सांगितल्या जात असलेल्या भागवत कथेत काल श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आलाय। या प्रसंगी भाविकांनी श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त आपला आनंद साजरा केला। या प्रसंगी भाविकांची मोठी उपस्थिती होती। वसुदेवाने कृष्णाला घेतल्यानंतर शेष भगवंताने छत्र करावं आणि यमुना नदी पार करताना यमुनेचं पाणी आपण त्या जागेवर जाऊ ना। तुम्ही बघितला असेल गोकुल दरवाजा, किती लोकांनी बघितला? गोकुल दरवाजा म्हणजे जिथून वसुदेवांनी एंट्री केली होती यमुना उतरल्यावर, तो दरवाजा आजही तिथे आहे, आम्ही बघितला गोकुल दरवाजा। आणि वसुदेव नंद बाबांकडे जातात। त्यावेळेला योग माया जन्माला आलेली होती आणि वसुदेवांनी यशोदेला हात जोडून सांगितलं, माझा काळजाचं तुकडं मी तुमच्याकडे सुपूर्द करतोय, सांभाळा। योग माया उचलली, टोपलीत ठेवली आणि वसुदेव निघून गेले। भगवान कृष्णाला घेऊन निघालेले वसुदेव आता माया घेऊन परत येतात आणि यशोदेची ननंदबाई आलेली होती आणि त्या नंदेने पहाटे पहाटे बाजे ननंद घर थाळ म्हणून कृष्ण जन्माला ताट वाजवायची पद्धत आहे की बाजे ननंद घर थाल, आणि तिने ताट वाजवलं आणि त्या नंदेच्या तोंडातून पहिला शब्द जो निघाला तो आज सगळे कथाकार आजही गाऊन राहिले आणि तो पहिला शब्द आहे नंद घेर आनंद होय जय कन्हैया। सब लोग गाइएगा नंद घेर आनंद।